नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आशा स्वयंसेविकांनी आम्हाला जाईल तिथं नको नको केलंय अजित पवार याबद्दल सविस्तर अशी माहिती आलेली आहे। ही माहिती काय आहे सविस्तरपणे जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता ही सर्वात महत्त्वपूर्ण अशी माहिती काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, आशा स्वयंसेविकांनी आम्हाला जाईल तिथं नको नको केलंय अजित पवार यांचं वक्तव्य। पहा, आशा स्वयंसेवक आणि गटप्रवर्तकांनी पुकारलेल्या आंदोलनाबाबत बारामतीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की या आशा स्वयंसेविकांनी तर जाईल तिथं नको नको केले, जाईल तिथं गुलाबी साडी आणि दादा हे घ्या निवेदन। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना ते निवेदन देतात। अर्थात संविधानाने त्यांना तसा अधिकार दिलेला आहे। पण मला त्यांना सांगायचं आहे की सरकार चालवत असताना मी 6 लाख कोटीचे बजेट देतो। आज आपला कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणारा खर्च सुमारे 3.5 लाख कोटी रुपये एवढा आहे। त्यामुळे आम्ही आशा स्वयंसेविकांना तुमच्या कामावर रक्कम ठरवून दिलेली आहे। मध्ये कुणीतरी परस्परच कुणालाही विश्वासात न घेता काही जाहीर केलं असं माझ्या कानावर आलं। पहा, त्यांनी काय बोललेले आहेत। आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना मिळणाऱ्या मोबदल्यात वाढ करण्याची मागणी केलेली होती। याबद्दल आमची मुख्यमंत्र्यांशी आणि इतर सगळ्यांशी चर्चा झाली। पहा, आम्हाला सगळं राज्य चालवायचं असतं। आम्ही तुमचा ज्यावेळेस विचार करतो तेव्हा आम्हाला ग्रामपंचायतीच्या संगणक ऑपरेटर्स, अंगणवाडीमध्ये काम करणारी कार्यकर्ती मदतनीस, कोतवाल, पोलीस पाटील, बचत गटाच्या क्लस्टर कोऑर्डिनेटर, CRP ताई या सगळ्यांचा विचार करावा लागतो। ही यादी खूपच मोठी आहे। हे सगळं करत असताना विकासही झाला पाहिजे। बघा, त्यांनी काय म्हणलेलं आहे, एकूणच आम्हाला हे सगळं करत असताना आपल्याला राज्य चालवायचं असतं आणि तुमचा ज्यावेळेस आम्ही विचार करतो तेव्हा आम्हाला ग्रामपंचायतीच्या संगणक ऑपरेटर्स, अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्ती मदतनीस, कोतवाल, पोलीस पाटील, बचत गटाच्या क्लस्टर कोऑर्डिनेटर, CRP ताई या सगळ्यांचा त्यांना विचार करावा लागतो आणि ही यादी जी आहे ती खूपच मोठी आहे। हे सगळं करत असताना आम्हाला विकासही झाला पाहिजे असंही त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे। पहा पुढे, अजित पवार पुढे म्हणाले की आम्ही मानधनात वाढ करण्याच्या विरोधात आहोत असं अजिबात नाही। मध्ये आम्ही अंगणवाडी ताईंच्या सोबत चर्चा केली, त्यांना आम्ही मोबाईल आणि काही पेन्शन देण्याबाबतच्या गोष्टी मान्य केल्या, त्यांनी ऐकलं आणि त्या कामावर परत गेल्या। बघा, एकूणच मध्यंतरी आपला जो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप होता 4 डिसेंबरपासून, शेवटी तो संप 2 महिन्यानंतर या ठिकाणी मिटवण्यात आलेला आहे। संप कृती समितीने माघार घेतलेली होती। या ठिकाणी अजित पवारनी देखील या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। या अंगणवाडी सोबत चर्चा केली, त्यांना मोबाईल आणि काही पेन्शन देण्याबाबतच्या गोष्टी मान्य केल्या, त्यावेळेस त्यांनी ऐकलं आणि त्या कामावर परत गेल्या असंही या ठिकाणी अजित पवार म्हणालेले आहेत। पहा पुढे, आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक मागे ठाण्याला गेल्या, एकनाथ शिंदेंना भेटल्या, जाईल तिथे त्या भेटतात। बहिणींनो, तुम्ही आमच्या बहिणीच आहे, त्याबद्दल तुमचं दुमत असण्याचं काही कारण नाही। पहा, अंगणवाडी ताईंच्या सोबत जसं चर्चा केली, त्यांना मोबाईल आणि पेन्शन देण्याबाबतच्या गोष्टी मान्य केल्या, त्यांनी लगेचच ऐकलं आणि त्या कामावर परत गेल्या। या ठिकाणी पण कारण नसताना तुम्ही हे तुटेपर्यंत ताणू नका आणि आम्ही देखील 1-2 पावलं मागे सरकतो, तुम्ही सुद्धा 2 पावलं मागे जा आणि त्यांच्यामध्ये मार्ग काढा। बघा, त्यांनी काय म्हणलेलं आहे, एकूणच तुम्ही हे तुटेपर्यंत ताणू नका, आम्ही देखील 1-2 पावलं मागे सरकतो, तुम्ही सुद्धा 2 पावलं मागे जा आणि त्याच्यामध्ये मार्ग काढा असं या ठिकाणी अजित पवार म्हणालेले आहेत। पहा, आम्ही सुद्धा त्यांच्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलून सहकार्य करायला तयार आहोत, पण हे आम्हाला असंच पाहिजे असं म्हटलं तर नाही चालत। अनेकदा काही ठिकाणी मागण्या होतात, ते 10-12 मागण्या देतात मग त्याच्यातल्या काही थोड्याशा मान्य केल्या जातात, काही मागण्या आम्हाला मान्य करता येणार नाही असं सांगितलं जातं। असं आपल्याला पुढे जावं लागतं, तसा विचार माझ्या आशा स्वयंसेविकांनी केला पाहिजे। बघा, या ठिकाणी एकूणच आपल्या देखील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या होत्या, त्यातील प्रमुख 2च मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत असंही या ठिकाणी या आशा स्वयंसेविकेनं देखील अजित पवारनी म्हटलेलं आहे। तुमच्या अनेक मागण्या असतील, त्याच्यातील काहीच मागण्या या ठिकाणी आम्ही मान्य करू असंही या ठिकाणी सांगितलेले आहेत। पहा पुढे, आशा गटप्रवर्तक संघटनेच्या मागण्या काय आहेत। बघा, नेमकं मागण्या तरी काय आहेत। आशा व गटप्रवर्तकांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी व्हावी,
दुसरा आहे गटप्रवर्तक यांचा आशा सुपरवायझर नामोल्लेख करावा। आशा व सुपरवायझर यांना किमान वेतन द्यावे आणि आशा सुपरवायझर यांना कंत्राटी कर्मचारीप्रमाणे समायोजित करा। CHO नसलेल्या उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारींच्या स्वाक्षरीने आशा वर्करला आरोग्यवर्धिनीचा निधी द्या। शासकीय सुट्टी नसलेल्या दिवशी लाभार्थीची माहिती सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मागवा। डेंग्यू, क्षयरोग, कुष्ठरोग कामाचा 200 रुपये रोज दिला जावा। अशा पद्धतीने त्यांच्या या आशा गटप्रवर्तक संघटनेच्या मागण्या आहेत। आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या या महिलांची परिस्थिती कशी आहे, तर बघा एकूणच याही मुद्द्याला आपण या ठिकाणी परामर्श करणार आहोत। 10 फेब्रुवारीपासून आझाद मैदानात बसलेल्या आंदोलक महिलांना अनेक समस्यांचा सामना या ठिकाणी करावा लागतो आहे। दिवसभर कडक उन्हात मैदानात बसून आंदोलन करणाऱ्या या आशा स्वयंसेविकेच्या डोक्यावर कसलीही सावली उभारण्यात आलेली नाही। प्रत्येक जिल्ह्यातून टप्प्याटप्प्याने आंदोलनासाठी आशा वर्कर्स जात असल्याची माहिती सांगलीवरून आंदोलनासाठी गेलेल्या सारिका यांनी दिली। त्यांच्या कुटुंबातील सदस्य आजारी पडल्यामुळे त्यांना सांगलीला परत जावं लागलं। या ठिकाणी बघा आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या महिलांना अनेक समस्याचा सामना या ठिकाणी करावा लागत आहे। आंदोलकांच्या परिस्थितीबद्दल त्या म्हणतात की आम्हाला महिन्याला 5,000 रुपये मानधन मिळतं आणि काही कामाचे जास्तीचे पैसे मिळतात। एकूण 7 ते 8,000 रुपये आम्ही कमावतो। आता तेवढ्या पैशात आमचं काय होणार आहे सांगा, पुन्हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। पहा, कोरोना काळात आशांनी केलेल्या कामाचं जगभर कौतुक झालं होतं। कोविड-19च्या काळात केलेल्या कामाची दखल घेत WHO ने या ठिकाणी ग्लोबल हेल्थ लीडर अवॉर्ड 2022 साठी भारतातल्या आशा वर्कर्सची निवड केली होती। आशा वर्कर म्हणून देशभर काम करणाऱ्या महिलांचा सन्मान म्हणून या पुरस्काराकडे बघितलं गेलं। सध्या भारतात सुमारे 10 लाखापेक्षा जास्त महिला या उपक्रमात काम करतात। राष्ट्रीय आरोग्य मिशनने दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातही 70,000पेक्षा जास्त महिला आशा स्वयंसेविका म्हणून काम करतात। बघा आकडेवारी किती आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, एकूणच आशा स्वयंसेविकांचा 70,000पेक्षा जास्त महिला आहेत। कोरोनाच्या 1.5 वर्षात साधारण 3,000हून अधिक आशा स्वयंसेविका आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली होती। त्या काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना सरकारकडून मूलभूत सुविधाही मिळत नसल्याची तक्रार केली गेली होती। पहा नेमक्या कोण आहेत आशा स्वयंसेविका तेही तुम्हाला माहीतच असेल। राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका योजना राबवण्यात येते। आरोग्य हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून या ठिकाणी आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था, ग्रामस्थ आणि समाजातील अन्य घटकांमध्ये आरोग्य संदर्भात जनजागृती करणे, सुसंवाद घडवून समन्वय करणे, प्रोत्साहन देणे, वाटाघाटी निर्माण करणे या दृष्टीने आशा स्वयंसेविका महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून काम करतात। एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आझाद मैदानावरती हे जो आंदोलन आहे तो आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। ती परिस्थिती नेमकी काय आहे आणि आशा गटप्रवर्तक संघटनेच्या मागण्या तरी काय आहेत या ठिकाणी आपण पाहिलेला आहोत। व तसेच आशा स्वयंसेविकांनी आम्हाला जाईल तिथं नको केलंय असं अजित पवार यांचं वक्तव्य आहे। याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।